184 पर लिटर, म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल, तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो डीएपी दुसरं दाखवते. हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. बॅटरी स्प्रेअर हा जो आहे, आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे? तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय. आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आत्ता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं? 1000च्या वर जर तुम्ही एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले? खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते. पण बजेट फिक्स्ड होतं. बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले. आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. मेटाल्डेहाइड नावाचा एक, म्हणजे गोगलगाई ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. म्हणून मेटाल्डेहाइड जी गोष्ट आहे ती PI इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे. ते पेटंटेड प्रोडक्ट खरं तर जेव्हा आपण बल्क मध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं. पण रिटेल, जसं मी परत म्हणते, रिटेल आत्ताच्या घटकेला आपण बघूया. हे जे प्रोडक्ट आहे हे आता 817 रुपयाला मिळतंय. हे आपल्याला सगळ्यांना बघता येईल. 817 रुपयाला ते आता मिळतंय. पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 1275 रुपयाला हे विकत घेतलं. आणि किती घेतलं? 1,96,441 किलो हा याचा ऑनलाईनचा, म्हणजे 1 किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते 817ला मिळतंय. पण आपण 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1275 रुपयाला.